मुलगा आहे तो म्हणते की दिव्या हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नाव नाव यूज करून फक्त आपला कॉन्टेंट कमवते, आपले फॉलोअर्स कमवते आणि बिग बॉसच्या शोमध्ये गेलेली आहे आणि त्यांच्या समाजातले लोकसुद्धा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम म्हणून फक्त त्यांचे कॉन्टेंट म्हणून त्यांचा यूज करतात. तर मला फक्त त्या दादाला एकच सांगायचं आहे की वा, कारण की एवढ्या 2026च्या तू जमान्यात आणि या समाजात राहत असते, तुझी बुद्धी खूप मागे आहे. जो रामाचा भक्त असते, जो कृष्णाचा भक्त असते, जो हनुमानचा भक्त असते, जो मुसलमान असते, सर्व लोक आपल्या आपल्या ज्यांना ज्यांना ज्या गोष्टीवर प्रेम आहे, ज्या गोष्टीला ते मानतात, त्या सर्वांना ते प्रेम करतात. यूट्यूबवर, सोशल मीडियावर जे घालायचे असे घालतात. तसेच आम्ही दलित लोक किंवा आमचे जे समाजातले लोक आम्हाला वाटते की डॉक्टर आंबेडकरचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले गेले पाहिजेत, गौतम बुद्धांचे विचार गेले पाहिजे सर्वांसोबत, तर आम्ही त्यांच्याबद्दल रील्स बनवतो. हा आमच्यासाठी कॉन्टेंट नाही आहे, आम्ही आपुलकी आपले विचार सांगतो आणि आपल्या आपल्या गोष्टी करतो, आम्हाला ह्याच्यामध्ये आनंद भेटतो. तर हा तुमच्यासाठी कॉन्टेंट असेल, आमच्यासाठी कॉन्टेंट नाही, आम्हाला आवडतात म्हणून आम्ही त्या गोष्टी करता. आणि दुसरी गोष्ट मतलब दिव्या हे फक्त कॉन्टेंट म्हणून मतलब डॉक्टर आंबेडकरना यूज करते आणि बिग बॉस पर्यंत गेली. तर फक्त पहिला मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो तर त्याच्याबद्दल अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. तर तिनं आपल्या मतलब आमच्या दलित समाजासाठी मी म्हणते, तिनं काय केलं नाही, स्कॉलरशिप आंदोलन केलं नाही, गेली आहे, लढाई केलं नाही, सर्वांसमोर स्टँड ठेवलं नाही आणि खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. ह्या गोष्टी नंतर केल्यानंतर ती पोहोचली आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या मेहनतीवर. कोणीही कोणाचा यूज करत नाही. एवढी तर बुद्धी ठेवा. मतलब बाई, समाज कुठं चाललेला आहे. लिटरली शेम ऑन गाईज.